म्हाडाच्या मुंबई मंडळानं जी 2026 घरांसाठी जाहिरात काढली आहे त्यामध्ये काही घरं ही बरीचशी महाग आहेत अशा तक्रारी केल्या जातात। मात्र या लॉटरीमध्ये स्वस्तात आणि मस्त घरं कुठे आहेत ह्याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। म्हाडाच्या मुंबई लॉटरी मधला जर सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट असेल आणि सगळ्यात चांगलं जर लोकेशन असेल ते म्हणजे गोरेगावचं आहे। गोरेगावच्या पहाडी भागामध्ये ही घरं आहेत आणि घरांची संख्या इथे 13 आहे आणि किंमत आहे 32,36,200 रुपये। म्हणजे 32 लाखांमध्ये जर गोरेगाव सारख्या ठिकाणी प्राईम लोकेशनवर घर मिळत असेल तर ही खूप चांगली संधी आहे। 412B हा योजनेचा संकेत क्रमांक आहे आणि EWS प्रवर्गासाठी ही घरं आहेत। म्हणजे ज्यांचं वर्षाचं उत्पन्न हे 6 लाखांच्या आत आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात। दुसरं महत्त्वाचं प्राईम लोकेशन आहे विक्रोळीचं कन्नमवार नगर। या ठिकाणी म्हाडाचे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत। याशिवाय इतर जे काही प्रायव्हेट बिल्डर्सचे प्रोजेक्ट आहेत त्याचं सुद्धा इथे काम सुरू आहे, बऱ्यापैकी इथे डेव्हलपमेंट होणार आहे। 414B हा योजनेचा संकेत क्रमांक आहे आणि EWS प्रवर्गासाठीच ही घरं आहेत। 23 घरांची संख्या इथे आणि 35 लाखांपासून ह्या घरांच्या किमती स्टार्टिंग होतात। तुम्ही या घरांसाठी अर्ज करताना ह्याचं पोझिशन कधी मिळणार आहे, आजूबाजूचं लोकेशन तुम्ही स्वतः जाऊन तिथे पहा, त्यानंतरच यासाठी अर्ज करा। तिसरं पुन्हा एकदा गोरेगावचं लोकेशन आहे। गोरेगावच्या प्रेम नगर मध्ये ही घरं आहेत आणि इथे फक्त घरांची संख्या 2च आहे। 416A हा योजनेचा संकेत क्रमांक आहे आणि इथे घरांची किंमत 45 लाखांपासून सुरू होते आणि LIG प्रवर्गासाठी ही घरं आहेत। म्हणजे ज्यांचं वर्षाचं उत्पन्न 6 लाखांच्या पुढे आहे आणि 12 लाखांच्या आत आहे ते ह्या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत। म्हाडाच्या या मुंबई लॉटरीमध्ये अनेक ठिकाणी घरं आहेत, पण एकाच लोकेशनवरती वेगवेगळ्या प्रवर्गासाठी सुद्धा घरं आहेत। आता कन्नमवार नगरमध्ये सुद्धा EWS साठी ही घरं आहेत। 415B हा या लॉटरीचा संकेत क्रमांक आहे। घरांची संख्या फक्त 4 आहे आणि किंमत 48 लाखांपासून सुरू होतीये आणि EWS साठी ही घरं राखीव आहेत। 473A अँटोफिल वडाळा नूर बाजार आणि CGS कॉलनी जवळ ही म्हाडाची मोठी बिल्डिंग आहे। त्यामध्ये काही घरं शिल्लक राहिलेली आहेत, तर 9 घरांची संख्या इथे आणि 41 लाखांपासून ह्या घरांच्या किमती सुरू होत आहेत। म्हणजे लोकेशन प्राईम आहे, पण एरियाच्या हिशोबाने जर बघितलं तर तो जरा व्यवस्थित नाहीये असं मी ऐकलेलं आहे। 374D मानखुर्द मध्ये ही घरं आहेत। घरांची संख्या फक्त 4 आहे इथे आणि 29 लाखांपासून घरांची किंमत सुरू होतीये। मानखुर्द एरिया प्रचंड भयंकर आहे, गावगुंडांचा तिथे हैदोस असतो, त्यामुळे मानखुर्दसाठी अर्ज करताना 100 वेळा विचार करा। पण जर तुम्हाला चालणार असेल, तुमचं बजेट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। आता मानखुर्द मध्ये सुद्धा आणखी एक फ्लॅट आहे, तो LIG साठी आहे, PMG कॉलनी मध्येच आहे आणि इथे हा ST प्रवर्गासाठी राखीव आहे। घर फक्त एकच आहे आणि 37 लाखांपासून याची किंमत सुरू होतीये। यासाठी तुम्हाला डिपॉझिट 50,000 रुपये भरायचं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या लॉटरीमध्ये जी 50 लाखांच्या आत घरं आहेत त्याची माहिती सांगितलेली आहे। आता 544 जो संकेत क्रमांक आहे ती घरं गोराईच्या अष्टविनायक नगरमध्ये आहे। घरांची किंमत 47 लाखांपासून सुरू होतीये ते 72 लाखांपर्यंत ती जातीये। इथे घरांची संख्या 204 आहे, म्हणजे घरांची संख्या जास्त असल्यामुळे लॉटरी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि ह्या जो घरांचा प्रवर्ग आहे तो LIG साठी असणार आहे। या लॉटरीमध्ये 50 लाखांच्या आत आणखी एक घर आहे, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आहे। घरांची संख्या 86 आहे आणि 49 लाखांपासून ही घरं सुरू होत आहेत। या लॉटरीसाठी अर्ज करताना तुम्हाला किती अनामत रक्कम भरायची आहे, घरांचं पोझिशन कधी मिळणार आहे, घरांची मूळ किंमत आणि घर नावावर करण्यासाठी किती पैसे लागणार आहे, हे सगळं बजेट तुम्ही आधी काढून घ्या, त्यानंतरच अर्ज करा। नाहीतर असं होईल की तुम्ही अर्ज कराल, लॉटरी जर तुम्हाला लागली तर तुमचे बरेचसे पैसे हे कट होऊन येतात। त्यामुळे सगळ्या बाबींचा विचार करा। काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा।
आता ह्या घरांची माहिती तुम्हाला वेबसाईट वरती मिळणार आहे आणि 29 एप्रिल ही त्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करा. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये बराचसा सावळा गोंधळ पाहायला मिळालाय. म्हणजे अत्यल्प गटासाठी सुद्धा कोट्यवधींच्या घरामध्ये घरांच्या किमती आहेत. आता यासाठी जर मी अर्ज केला आणि घर जर लागलं, पण त्यासाठी लोन कसं उपलब्ध होणार, याचा कोणताही पर्याय म्हाडाकडे नाहीये. त्यामुळे घरांची कॅटेगरी चूज करतानाच बराचसा गोंधळ इथे आहे. पण तुम्हाला मी जे काही ऑप्शन सांगितलेले आहेत ते बरेचसे चांगले आहेत. तिथे घरांची संख्या, तिथे लागणारी अनामत रक्कम ह्याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली. तुम्हाला फक्त काही सेकंद लागणार आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, मला फॉलो करायला. पण मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी बराचसा अभ्यास केलेला असतो, मेहनत केलेली असते. त्यामुळे तुम्ही जर मला चांगली कमेंट केली, तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला खूप मोटिवेशन मिळेल. त्यामुळे प्लीज सपोर्ट करत राहा.